नांदेडमध्ये विहिरीत ट्रॅक्टर कोसळून भीषण अपघात झालाय। महिला आणि पुरुषांसह ट्रॅक्टर विहिरीत कोसळलाय। अपघातामध्ये 8 महिलांचा दुर्दैवी अंत झालाय। नांदेड जिल्ह्याच्या आलेगावमध्ये ही घटना घडलेली आहे। या ठिकाणी नातेवाईकांनी देखील आता धाव घेतलेली आहे। नातेवाईक आक्रोश करताना आपण हे दृश्य पाहतोय। मन हेलावून टाकणारं हे सारं दृश्य। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। नांदेड शहरालगत असलेल्या आलेगाव शिवारामध्ये आज सकाळी 7च्या सुमारास विहिरीत ट्रॅक्टर पडून त्यामधील महिला मजूर ठार झाल्याची घटना या ठिकाणी घडलेली आपण बघू शकतोय। या ठिकाणी विहीर आहे, त्या विहिरीच्या शेजारून एक ट्रॅक्टर जात होता। जे महिला मजूर हळद काढणीच्या कामासाठी हिंगोली जिल्ह्यातून त्या येत होत्या आणि त्या विहिरीला कठडे नसल्यामुळे हे ट्रॅक्टर जे आहे त्या विहिरीमध्ये कोसळलं आणि त्यातील 3 महिला मजूर ज्या आहेत त्या कशाबशा बाहेर आल्या, त्यांना वाचवण्यात यश आलेलं आहे। मात्र उर्वरित 8 ज्या महिला आहेत त्या अजूनही पाण्यामध्ये आहेत आणि त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते। तर या सर्वांना बाहेर काढण्याचं कार्य या ठिकाणी सुरू आहे। JCB आणि क्रेनच्या साहाय्याने या ठिकाणी या सर्व महिलांना बाहेर काढण्याचं कार्य सुरू आहे। मोठा बचाव कार्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। नाही, मी ट्रॅक्टरमध्ये वरच्या भीमात होतो, मी बघले ना तिथून झडेल पण आवाज आला, बाया चिरकल्या, मी पळत आलो वरच्या बंडातून भीमावरच्या। तुमची महिला पण पत्नी ट्रॅक्टर मध्ये होती। हो, त्यांना तुम्ही बघितलं की झालं? नाही ना, बघितलं दिसलं ते ट्रॅक्टर मधातच गेलं डायरेक्ट। बरी घटना कशामुळे झाली असेल, काय वाटतं? का कशामुळे काय माहिती, मी वरच्या बंडात होतो तिकडे। ट्रॅक्टर कुठलं होतं? ट्रॅक्टर इथं आले होते। ड्रायव्हर पण विहिरीमध्ये आहे, पळून गेला। सर्वजण कुठले? इथे गुंतूचे होते, पाया सगळं त्याच्या सगळं 11-12 माणसं होती। किती जणांना काढलं? 3 काढलं। मला 7 होतं। ड्रायव्हर नाही पळून गेला। तर या सगळ्या संदर्भात आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि स्थानिक आमदार यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। आज सकाळी 7च्या सुमारामध्ये आलेगाव शिवारामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी विहिरीमध्ये ट्रॅक्टर कोसळलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते। ट्रॅक्टरचा अंदाज चुकला आणि ब्रेक फेल झाल्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज या ठिकाणी वर्तवला जातोय। आपल्यासोबत या ठिकाणी बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे। काय सांगाल, कुठपर्यंत बचाव कार्य आता? या विहिरीला पाणी 40 फुटापेक्षा जास्त आहे असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। 5 मोटारी लावून पाणी काढणं चालू आहे। अर्ध्या तासामध्ये पाणी खतम होईल असा आमचा अंदाज आहे। काम झाल्यानंतर ते अगोदर ट्रॅक्टर काढावं लागेल। ट्रॅक्टर हेड काढल्यानंतर पुढचं बचाव त्यांचे जे आहेत लोक पडलेले आहेत त्यांना वर काढण्याची कारवाई करण्यात येईल। किती लोक असतील अंदाजे? आता काही गावकऱ्यांचं म्हणणं आहे 8 लोक आहेत, काही लोकांचं म्हणणं आहे 10 लोक आहेत। पण आता ते पूर्ण आपलं बचाव कार्य फायनल होईपर्यंत आपल्याला किती आहेत काय नाही ते सांगू शकत नाही। गुंज म्हणून एक गाव आहे, त्या गावातले लेबर काम करण्यासाठी या आलेगावच्या परिसरात शिवारमध्ये येत होती आणि ट्रॅक्टरमध्ये टालीमध्ये 14 लेडीज आणि जेंट्स काही होते आणि ट्रॅक्टर टाली उलटी झाली, विहिरीमध्ये पडली आणि ते टालीमध्ये काही माणसं निघाली आणि 7-8 जे माणसं आहेत पाण्यामध्ये त्या टालीच्या खाली दबलेले आहेत आणि हे प्रशासन काम करत आहे जोरात। पोलीस प्रशासन आहे, मोठे क्रेन आहेत, JCB आहेत, तसंच मोटर सुद्धा 7 मोटरनं पाणी उपसणं चालू आहे। कॅलनचं पाणी असल्यामुळं पाणी हटत नाही आणि लवकरात लवकर ही कारवाई लवकर होईल आणि प्रगती पथावर या कामाची लवकरात लवकर जे 7 माणसं दबलेले आहेत ती लवकरात लवकर काढण्यात येतील। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।